डिपार्टमेंटाची सेक्रेटरी एड्युकेशन, डायरेक्टर एड्युकेशन आणि NEPच्या इम्प्लिमेंटेशना खातीर बोर्डार आसलेल्या ह्या सगळ्यांच्या बरोबर मिटींग आशिल्ली. ह्या मिटिंगेंतल्यान अंदू 9th स्टँडर्डांतल्यान NEP इम्प्लिमेंटेशनाचेर डिसिजन घेतलें. ते करता आसतना 3 सब्जेक्ट वोकेशनल स्टडीज, इंटरडिसिप्लिनरी आणि आर्ट हे 3 सब्जेक्टांचो फक्त प्रश्न उरतालो ताका टीचर आनी हेचे. वोकेशनल स्टडीजा खातीर ज्या हितून टिचर्स ना तो टिचर्स दिवपाचो ठरला. तितूंतल्यान हे सगळेच 3 सब्जेक्ट हे ऑगस्टांत कदाचित शिकोवपा खातीर टिचर नासल्या कारणान थोडोसो प्रॉब्लेम आसा. इंटरडिसिप्लिनरीचो सिलेबस तयार करून सगळ्या स्कुलांनी दितले आनी तांचो एडिशनली जो हिस्ट्री आनी जॉग्राफीचो टिचर जो आहा तो सब्जेक्ट मर्ज जाल्ल्या कारणान त्या टिचराक आमी ट्रेनींग दितले. आनी आर्ट टिचर जो आसा पळय न्ही जो आनी एक सब्जेक्टा खातीर तो टीचर तांकां आमी आमच्या SCRTच्या मार्फत अपॉयंट करून ह्या सगळ्या स्कुलांनी तो टीचर दिवपाचें डिसिजन जालां. सो एकंदर NEP 2020 हे इम्प्लिमेंटेशन 9th स्टँडर्डांतल्यान ह्या वर्साचें करपाचें डिसिजन घेतलां. सगळ्या हेडमास्टर्सा खातीर आपोवन आमचे सेक्रेटरी आनी डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन तांकां वेवस्थीत रित्या दुसरे एकंदर गव्हर्मेंटरी रिक्रुटमेंट 180 सुमार टिचर्स रिक्रुटमेंट आसलें तें फास्ट ट्रॅक करपाक लायलां. SCRT ऑटोनॉमस बॉडी आमी करपाक लायला. आमचे डायट इन्स्टिट्यूट हे SCRTच्या अंडर हाडपाक लायला. ते ऑटोनॉमस आसल्या कारणान तेय पोस्ट जाता तितले बेगीन भरपाक जातले. अशा पद्दतीन सगळ्यो गजाली एड्युकेशन डिपार्टमेंटांतल्यो स्पीडअप करप हे आमी नेटान सुरवात केल्या जेणे करून फास्ट ट्रॅक करून सगळी एड्युकेशनांतली जे आहा पळय न्हू जून म्हयन्यांत एड्युकेशन सुरू जाता आसतना बरेचशे जे प्रॉब्लेम्स अनसॉल्व उरलेले ते सॉल्व करपा खातीर प्रायोरिटी दिवपाक आयज पुराय डिटेलान 1-2 वरां सुमार ताजेरूच डिस्कशन करून बाकी सगळ्या जाणां कडल्यान मातशें रिजॉल्व केलें. CM 11वेच्या एडमिशनाचे थोडे कन्फ्युजन आशिल्लें. 11वेच्या एडमिशनाचें कन्फ्युजन आमच्या डिपार्टमेंटान तांकां ऑलरेडी प्रिंसिपल तांकां सांगून तो विशय रिजॉल्व करता. थंयसर प्रॉब्लेम कांयच ना. म्हणजे चुजींग ऑफ सब्जेक्ट तांकां टायम टेबल एकदां सेट केलो आसत जाल्यार सब्जेक्ट चूज करपा खातीर तांकां इजी वयचें हाच्या खातीर तांकां गायड करतले.